श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ कंधार जिल्हा नांदेडचे 86 वर्षाचे अध्यक्ष व्ही.जी. कदम यांनी बोगस नोकर भरती व शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार विरोधामध्ये कडक कार्यवाही करण्यात यावी याकरिता जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर दंड थोपून 86व्या वर्षी या वयामध्ये आमरण उपोषण करायला सुरुवात केलेली आहे। श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ कंधार जिल्हा नांदेड अंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यामधील खालील शाळांचा समावेश आहे। शांतीदूत गोविंदराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोनार तालुका कंधार जिल्हा नांदेड, दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालय बेट सावंगी तालुका लोहा जिल्हा नांदेड, दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालय कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड। या संस्थेत 86 वर्षाच्या अध्यक्षाला विश्वासात न घेता उपाध्यक्ष मुकुंद देशपांडे व सचिव देवदत्त देशपांडे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार करून अध्यक्षांना बेदखल केलेला आहे। खालील नियमाप्रमाणे भ्रष्टाचार व नियम बाह्य केलेले काम नाही। संस्था अध्यक्षाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून ठराव, नियुक्त्यांचा संच, मान्यतेमध्ये रिक्त पद नसताना नोकर भरती, संस्था उपाध्यक्ष मुकुंद देशपांडे व सचिव देवदत्त देशपांडे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोकर भरती नियमांचा भंग, पात्रता नसताना बेकायदेशीर मान्यता, खोटे कागदपत्र व बनावट प्रस्ताव दाखल, बोगस शालार्थ आयडी काढून शासनाचं फसवणूक, बॅकडेट दाखवून सेवा सातत्य दिले, अस्तित्वात नसलेल्या पदावर पदोन्नती, अक्षरशः अनुदानित शाळेतून 100% अनुदानित शाळेत नियमबाह्य बदल्या, कार्यरत कर्मचाऱ्यांचे बॅकडेट राजीनामा दाखवून नोकर नवीन भरती, नियमबाह्य व बेकायदेशीर अनुकंपा नोकर भरती, सेवा ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापकाच्या नेमणुका, संस्थेचे अध्यक्षवर केलेल्या खोट्या तक्रारींची सखोल चौकशीची मागणी करण्यात यावी, शाळा न्यायाधिकरणाचा अवमान, हे सर्व प्रकार संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने करण्यात आले आहे। त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी। याचिका क्रमांक 5013/2022 निर्देशानुसार कारकून भरती रद्द करण्यात यावी। नियमबाह्य धरणा, अधिकार रजा मंजुरी व रजा मंजुरी काळात काढलेलं वेतन शासन दरबारी जमा करून संबंधितांची सेवा समाप्त करण्यात यावी। या सर्व मागण्या घेऊन सर्व बोगस नोकर भरती, बदली व पदांची तात्काळ रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे। बोगस शालार्थ आयडी रद्द करून शासनाची फसवणूक करण्यात आली असून व संबंधितांकडून ती वसूल करावी। याकरिता संस्थेचे 86 वर्षाचे अध्यक्ष व्ही.जी. कदम हे आमरण उपोषण करत असून शिक्षणाधिकारी यांना भ्रमणध्वनी संपर्क साधून विचारपूस केली असता संबंधित वयोवृद्ध संस्था अध्यक्षांना आपण मदत केलेली असून अजून त्यांना आपण मदत करू अशा प्रकाराची भ्रमणध्वनीवरून ग्वाही दिली। मी सुभाष व्यंकटराव कदम, वडिलांनी दिलेल्या आदेशाचा स्वीकार करून मी त्यांच्या वतीनं या ठिकाणी मत मांडत आहे। संस्था अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून ठराव व नियुक्त्या, संच मान्यतेमध्ये रिक्त पद नसताना नोकर भरती, संस्था उपाध्यक्ष मुकुंद देशपांडे व सचिव देवदत्त देशपांडे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोकर भरतीत नियमांचा भंग, पात्रता नसताना बेकायदेशीर मान्यता, खोटे कागदपत्र व बनावट प्रस्ताव दाखल, बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक, बॅकडेट दाखवून सेवा सातत्य दिले, अस्तित्वात नसलेल्या पदावर पदोन्नत्या दिल्या, अंशतः अनुदानित शाळेतून 100% अनुदानित शाळेत नियमबाह्य बदल्या, कार्यरत कर्मचाऱ्याचे बॅकडेट राजीनामा दाखवून नवीन नोकर भरती, नियमबाह्य व बेकायदेशीर अनुकंपा नोकर भरती, सेवा ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापकांच्या नेमणुका, संस्थेच्या अध्यक्षावर खोट्या तक्रारी, याचिका क्रमांक 5013/2022 निर्देश 5522 संबंध नसताना खोटी याचिका इतरांची लावून सेवा सातत्य घेतले, शाळा न्यायाधिकरणाचा अवमान केल्याबाबत संबंधितावर कार्यवाही करावी। हे सर्व प्रकार संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने करण्यात आले आहेत। त्यांच्यावर कार्यवाही व्हावी। नियमबाह्य बॅकडेट भरती, धारणाधिकार रजा आणि रजा काळामध्ये काढलेले वेतन या सर्व गोष्टी
बाबत प्रशासकीय कार्यवाही व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. चौकशी करा, कार्यवाही करा आणि रद्द करा ही मागणी आहे. याशिवाय मयत शिक्षक राऊत हा आमच्या दीनदयाळ नांदेडच्या शाळेवरचा कॉलेजवरचा कासारखेडाच्या तो एक्सपायर झाला. तो 2020 मध्ये एक्सपायर झाला. 2018 मध्ये त्याचा राजीनामा दाखवून, कारण 2018 पासून शिक्षक भरती डायरेक्ट नाही, पवित्र प्रणाली लागू झालेली आहे. मग ही जागा भरण्यासाठी म्हणून त्यांनी तो डाव करून सचिवांनी आणि उपाध्यक्षांनी 2018 मध्ये त्याचा खोटा राजीनामा लिहून घेतला आणि दुसऱ्याची भरती त्या ठिकाणी केली. आता त्याच्या बायकोनं, राऊताच्या पत्नीनं आता अनुकंपासाठी अर्ज दिलेला आहे. 20 पर्यंत 2000 त्याच्या सह्या मास्टरला आहे. त्याचं सेवा सातत्य त्याला दिलेलं असताना सुद्धा हा प्रकार त्यांनी केलेला आहे. एकंदरीत तुमच्या मागण्या जर हे पूर्ण नाही झाल्या तर पुढचा पाऊल काय असणार तुमचा? तुमच्या मागण्या जर हे पूर्ण नाही झाला तर पुढचा पाऊल काय असणार तुमचा? या मागण्या मंजूर झाल्याशिवाय, कार्यवाही झाल्याशिवाय मी आमरण उपोषणाला बसलेला आहे. हा स्टंट नाही, हे प्रत्यक्षामध्ये एकतर मी तरी जावं लागेल किंवा या सगळ्या मागण्या मंजूर व्हाव्या लागतील. एकंदरीत तुम्ही निवेदन दिलं, त्यांच्याशी काय चर्चा करण्यात आली? आता माझ्याबरोबर आणखी तर कोणी चर्चा केलेली नाही आमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये. 16 तारखेला 16 मार्च ना 16 तारखेला मी उपोषणाची नोटीस दिलेली आहे. कलेक्टरला दिलेली आहे, DSP ला दिलेली आहे, शिक्षणाधिकारी, डेप्युटी डायरेक्टर या सर्वांना मी दिलेलं आहे. आमरण उपोषण करता किती आहेत? एकटा मी आहे. कितवा दिवस आहे? आजचा पहिला दिवस आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.